माझ्याकडे घाटकोपर एन विभागामध्ये वॉर्ड क्रमांक 124 मध्ये मुदत संपलेल्या किंवा मुदत संपायच्या उंबरठ्यावर असलेलं ORS जे एनर्जी पावडर आहे त्याचं वितरण झालं आणि त्याच्यानंतर काही मुलांना लहान मुलांना त्याचा तो त्रास झाला आणि एकंदर पाहता तर तो मुलांना असा त्रास होत असेल तर एक्सपायरी थोडीशी 8 दिवस आधी होती. पण माझं आज MOH होते त्यांना माझं सांगणं असं होतं की जरी एक्सपायरी जरी 8 दिवस आधी होती नंतर तरीसुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला मेंटेन करता का, तर त्याचं उत्तर नाही. कारण कुठल्याही वस्तूचं एखाद्या खाद्यवस्तूचं एक तर ते फ्रीजमध्ये ठेवा, मेडिसिन पण बघा, एक तर सांगतात फ्रीजमध्ये ठेवा की रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय, तर किचनच्या टेम्परेचर हा नेहमी जास्त असतो आणि इतर याच्यातला टेम्परेचर नेहमी थोडासा मॅच होणार आहे. परंतु इथे पोत्यानी पोते आणले जातात. इथे म्हणजे ह्या एकाच वॉर्डपुरतं नाही आहे, तर संपूर्ण महानगरपालिकेचं मी सांगते. आणि ते डम करून कुठेतरी बांधून एका ह्याच्यात असतात. त्यामुळे एक तर मुळात ते प्लॅस्टिक कवरमध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्याला जे लाईट्स किंवा ॲटमॉस्फिअर तो मेंटेन होतच नाही आणि तो न झाल्यामुळे काही मुलांना त्याचा त्रास झाला आणि 13 पॅकेट्स तसे सापडले. फूडचे अधिकारी आले होते FDIचे, त्यांनी ते सगळं घेतलं. CHV वगैरे यांच्याकडे देण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझं म्हणणं आहे CHVला द्यायच्या आधी एक आपल्याकडे रजिस्टर मेंटेन असतं. त्या रजिस्टरवर जर आपण पाहिलं तर एकतर आल्या वाटून टाकायला हवी किंवा इतक्या लेट 24च्या आत्ता वाटणं त्या प्लॅस्टिकमध्ये आणि रूम टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे त्याच्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया आतल्यात होते आणि ती झाल्यामुळे कदाचित मी डॉक्टर नाही पण काय होऊ शकतं हे मी पाहिलेलं आहे. माझ्या जॉबमध्ये ते होतंच. त्यामुळे मला असं वाटतं की ते वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच ती दिली पाहिजे. म्हणजे पावसाळा आहे, उद्या पावसाळ्यामध्ये काही मुलांना किंवा कोणालाही व्यक्तीला डिसेंट्री मोठ्या प्रमाणात जर लागली तर ती ORS मोठं काम करतं किंवा सनस्ट्रोक याच्यावर एक चांगलं काम करतं. त्यामुळे जे खाद्य गोष्ट आहे जी मुलांपर्यंत जाणार आहे त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि ते लक्ष देत असताना मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं ते म्हणजे पुरवठा, खरेदी आणि वितरण ह्या साठाचा तपशील हा रेकॉर्ड असला पाहिजे. तो रेकॉर्ड नाही आहे. त्याचप्रमाणे जी पावडर आहे आपण आतमध्ये भरलेली असते त्या पावडरचा संबंध नाही म्हटलं तरी म्हणजे FDAनी पण काही FDAच्या लोकांशी मी बोलल्यावर ते म्हणाले 24चं आहे तर ते 24 म्हणजे जरी एक्सपायरी 26ला दिली तर ते मेंटेन होत नाही. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ORS सारखी ती पटकन वाटली गेली पाहिजे, खूप दिवस ठेवलं नाही पाहिजे आणि ती लगेच नागरिकांमध्ये वाटप झालं पाहिजे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी हा जो साठा व्यवस्थापन जे आहे त्यांचे व्यवस्थित ते अभिप्राय त्या मस्टरवर असले पाहिजे. पण ते मला वाटतं ठेवतच नाही, कारण अशी वेळ कधी आली नाही, पुन्हा येऊ नये. आम्ही ब्लेम गेम करायला आलो नाही आहे, कोणाला आरोप पुन्हा येऊ नये. आमच्या मुंबईतली मुलं किंवा नागरिक हा सुरक्षितच राहिला पाहिजे. त्याच्या खाण्यापिण्याच्या काळजी जे आपल्याकडनं वितरण होतं त्याच्यावर आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जी ORSच्या गोळ्या किंवा काय ह्याची समाप्तीची डेट आणि आलेल्याची याचा एक वेगळं हां. आणि आत्ता कसं आहे, सेवा नियम जर असेल आणि कोणी शिस्तभंग केली असेल म्हणजे कशी सेवा द्यायची, मुंबई महानगरपालिका अधिनियम, सेवा नियम व लागू असलेल्या शिस्तभंग नियम काय कारवाई, तर आपल्याला आता मी तर म्हणेन कारवाईपेक्षा ज्यांच्याकडनं आलंय त्यांना ते केलं पाहिजे विचारा. आणि ह्याची सगळ्याकडे आपल्याला माहिती असली पाहिजे.
लहान मुलांच्या किंवा नागरिकांच्या कुठल्याच गोष्टीवर हलगर्जीपणा असता कामा नये. हे MOH आणि MOHच्या वरची जी टीम आहे आणि त्याला सहकार्यांना मदतनीस कोण ज्या आहेत त्या सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. कुठलंही औषध आपण जेव्हा घेतो ती पहिली एक्सपायरी डेट बघतो, तारीख बघतो. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना हलवून घ्यायचं पूर्ण शेक करून अगदी, तर त्या सगळ्या प्रोसेस आलेल्या आणि त्रास झाला तक्रार म्हणून आम्ही इथे आलो आहे. एकूण किती मुलांना हे मुलांचा आकडा किती? नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 13 पाकिटं हे केली. 6 मुलांचं होतं, त्याच्यात 3 का 4 मुलांना त्रास झाला. आता पालक जरा घाबरले, पण आमचं म्हणणं आहे सुरक्षित आहेत ती मुलं. उलटी वगैरे झाल्यानंतर लगेच त्याच्यावर हे झालं, पण जीवावर बेतलं असतं तर काय ते काळजी घेतली पाहिजे. नाही, आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे आल्यानंतर आम्ही CHVना दिलं. आता त्या इतक्या खाली जाऊन बिचाऱ्यांवर ब्लेम गेम करणं मला वाटतं चुकीचं होईल. त्या दिवस म्हणजे पूर्ण त्यांचा जो कालावधी असतो पिरियड, तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. त्यांच्यावर उलट सगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात. मग ती आता जनगणना करा, आता हे करा, म्हणजे ज्या कामासाठी आपण नेमलंय ते राहतं बाजूला तरी त्या करतात. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की अशा आज जीवावर बेतलं नाही इतपत ठीक आहे, पण बेतलं असतं तर काय केलं असतं. पण आता स्टोरेज आपण जी माहिती दिली स्टोरेजच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला, त्याचे रेकॉर्ड्स देखील मेंटेन ठेवले गेलेले नाहीये. परंतु इतर देखील अनेक औषधं असतात, पालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. मग त्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल का तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तर हे सगळं पाहावं लागेल आणि होऊ नये एक माफक. कारण आपण सगळीकडे फ्रीज दिलेले असतात. जी फ्रीजमध्ये ठेवायची ती थंड वातानुकूलित याच्यामध्ये ती ठेवली पाहिजे. जी रूम टेम्परेचर आहे त्या रूम टेम्परेचरला कसं ठेवता आहे. एका गोणीत बांधलं आणि वर्षानुवर्ष एकाच जागी राहिलं आणि त्या जागेत आपण शेवटी BMC लॉक करून जाते. घरचं रूम टेम्परेचर वेगळं, तिकडे वेगळं, तर त्याची काळजी घ्या. नागरिकांवर कुठल्याही या गोष्टी परिणाम होऊन कोणाचा जीवितहानी नको हेच सांगायला आलो. FDAने किती साठा जप्त केला? 13 पाकिटं केली. आता FDAचा रिपोर्ट येतोय. नाही, जास्त होता पण त्यांना 13 मिळाले. ते त्यात सांगत नाही. 100%. मी आता जे म्हटलं ना की त्याच्यामध्ये जे येणारा आता कसं आहे CPDकडनं येतो मेडिसिन, काही हे त्यांच्या लेवलवर मेडिसिन घेतात, पण त्याची इन्व्हेंटरी होतेच. त्याची एकच इन्व्हेंटरी कुठूनही आणलं तर त्या इन्व्हेंटरीवर लक्ष ठेवून असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक ज्याला आपण म्हटलं थर्ड पार्टी, तर ते ऑडिट होणं. कारण जीवाशी आहे, म्हणजे ह्याच्या आधी झालं का त्याच्यानंतर तसं नका करू. आपल्या समोर आलंय ना आत्ता, कारण आम्ही पण 4 वर्ष मधले गॅप घेऊन सगळे आलेलो आहोत. 4 वर्षात काय गोंधळ झालाय, काय नाही झालंय, काय सुरू केलं होतं, काय बंद केलं. आता तर मुंबईमध्ये तुमची पूर्ण सॅप प्रणालीच बंद केली आहे मेपासून. आता जर सॅप प्रणाली बंद झाली आणि उद्या येणारं कॉलेज आणि एखाद्याला बाहेर जायचं त्याला इथून मिळणार नाही QR कोडचा तुमच्या. त्यामुळे आणि करायला गेलं तर भरपूर आहे. ते मी सांगितलंय की तुम्ही मग तशी मुलं नेमा. सगळंच महापालिकेच्या लोकांवर अवलंबून राहून. घाटकोपरपासून सफेद पट्टीचा वाद आता सेना भवनच्या परिसरामध्ये पोहोचलाय. काही वेळापूर्वी शिवतीर्थ इथे व्हाईट पट्ट्या मारण्यात आल्या, त्याविरोधात स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठा वादंग आता काही वेळापूर्वी दादरमध्ये सुरू आहे. कसं पाहताय सफेद पट्टी प्रकरणावर? नाही, मी एवढंच बघेन की हा वाद नेमका घालतंय कोण, तर आदर भाषी. यांना असा ऊत काय आलाय. इतके वर्ष तुम्ही मुंबईत राहिलात, आम्ही पण म्हणतोय तुम्ही आमचे मुंबईकर आहात, तर आत्ता तो ऊत का आला. ऊतच का भांडणं होत आहे तिथे,
का गुजराती अरे आमचे शेजारी होते, कितीतरी शेजारी गुजराती आहेत, मारवाडी आहेत, अगदी UP आहेत, हे आहे. आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. कोण याच्या मागे, कोण हा ऊत आणतोय? चांगलं नाही ना. तरुण पोरं ह्याच्यात उतरायला लागली आणि त्यांच्या FIR झाले. त्यांच्या पुढच्या आयुष्याचं काय? तुम्हाला काय अडाणी नाही, अडाणी पिढी घडवायची आहे की काय? सेजल पवारचं आतापर्यंत निलंबन झालं नाहीये, काय निलंबनाची? प्रसाद वेद पाठकने इथे विरोध केला, त्याच्यावर भाजपचे नगरसेवक प्रवीण झेडा यांनी काल पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्यांनी जैन जिहाद हा शब्द वापरला असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर प्रसाद वेद पाठकवर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे. नाही, मग ह्याचा अर्थ तुम्ही नेमकं म्हणजे जेव्हा मतं घेता, आम्ही आजही सांगतो, आम्ही कुठल्याच समाजाच्या विरोधात नाही, कुठल्याच. जो देशद्रोही आहे, जो महाराष्ट्रद्रोही आहे, जो मुंबईद्रोही, त्याला तर ठोकूच, कायद्याने ठोकू. बाकी पण कायदे भरपूर आहेत आपल्याकडे. पण हे आता भाजपचे आमदार का असं वागतायत? आणि प्रवीण छेडा तर आधी काँग्रेसमध्ये होते, म्हणजे ब्रॉड माइंडेड होते. आता त्यांना माइंडेड एवढं कसं झालं? छोटंसं मुठ्ठी में काय चाललंय? कशासाठी तुम्ही या वाढवताय? ठीक आहे, वेद फाटकने काय केलं? तर वेद फाटकने त्यांना पट्टा मारायची गरज नाही. गुरु येत आहेत ना, गुरुजन येत आहेत सोसायटीमध्ये. जर आम्ही एकत्र राहतोय, हे व्हेज आहेत, मी नॉनव्हेज आहे, हे व्हेज आहेत, तर ज्याचं त्याचं खाद्य त्याला खाऊ दे. गुरूंचं पण म्हणणं तसं नसेल का? मी आतापर्यंत अनेक गुरूंना भेटले, त्यांचंही तसं म्हणणं नसेल. आता काय झालंय, लहान लहान मुलं पण गुरु व्हायला लागलेत. त्या गुरूंना सामाजिक भान द्यायच्याऐवजी त्यांचं सामाजिक भान तुम्ही हरवून टाकताय. गुरु असा नसतो. गुरूंना सामाजिक भान असलं पाहिजे. आणि ते मी पाहिलेत असलेले जैन मुनी अनेक पाहिलेत, सामाजिक भान ठेवून काम करणारे. इतके वर्ष आम्ही पण राजकारणात आहोत. या आत्ताच काय असं बिघडायला लागलं सगळं? सेनाभवन आणि शिवतीर्थाच्या परिसरात काय गरज काय? तिथे गरज काय? कसले पांढरे पट्टे? बघा, नियम आणि जो आपला RTOचा नियम आहे, त्याला फुटपाथला खाली घेतल्यानंतर 2 मीटर करून मधला जो पट्टा असतो त्याच्यावरती RTOचे काहीतरी नियम असतात. स्लो करा, हे करा गाडी, बरोबर ना? म्हणजे मला तेवढं माहिती नाही. पण हा काय? आणि मग तुम्ही वेगवेगळे जिहाद म्हणतातच आहेत. मग हिंदूंमधला जिहाद नाही का? आपण हिंदू आहोत ना. मग तो कोणी गुजराती असेल, मारवाडी असेल, राजस्थानी असेल, UP, आपण हिंदू आहोत. मग हिंदूंमध्ये परत का जिहाद आला वेगवेगळा? एकच धर्म आहे ना. तुम्ही पण पार्श्वनाथ देवाला पूजता, आम्ही आपले वेगवेगळे 33 कोटी देव पूजतो. आम्ही झाडालाही, आमच्या दत्त महाराजांनी झाडालाही गुरु मानलंय, आमच्या दत्त महाराजांनी पाण्यालाही गुरु मानलं. आमच्या महाराजांचे 24 गुरु होते. ठीक आहे ना. काय कुठे चाललंय? आत्ता तरुण पिढीला शिकलोय, सवरलोय, आम्हाला नोकऱ्या द्या. आत्ता तरुण पिढीला वाटतं आमच्या आईवडिलांना चांगलं, जे त्यांनी आमच्यासाठी कष्ट केले, आम्हाला त्यांना चांगलं काहीतरी राहणीमान द्यायचं आहे, ते करा. हे काय चाललंय? कुठे आपण चाललोय? कुठे नेऊन ठेवतोय आपण महाराष्ट्र किंवा देश? या पट्ट्यांवरून थेट मराठी विरुद्ध जैन असा वाद काही दिवसात खरा होता कामा नये. हा होता कामा नये. जे आपण हिंदू आणि मुस्लिम होतंय, आज आपण बघतोय ज्यांनी हिंदू मुस्लिम केले तेच काही जण उमेदवारी पण देत आहेत. म्हणजे लोकांना भडकवण्यासाठी हिंदू मुस्लिम. जे मग हिंदूंमध्ये पण द्वेष्टे नाही आहेत का? हिंदूंमध्ये पण द्वेष्टे आहेत. आणि मुसलमान असतील, कोणी असतील, जे देशद्रोही आहेत त्यांना ठोकलंच पाहिजे. मग तो हिंदू असो, नाही तर मुस्लिम असो, ख्रिश्चन असो. काही सेजल पवारचं अद्याप निलंबन झालं नाही, इन्व्हेस्टिगेट पण नाही केलेलं आहे PM कडनं. राजेश, कबूतर खाण्यांपासून सुरू झालेला वाद होता. कबूतर खाणे असतील, पुन्हा वारंवार जैन समुदाय वर्सेस मराठी असाच नाही, मुळामध्ये ना जैन समाज हा सहिष्णुतेचा समाज आहे, शांत आहे. आता ते एवढं व्हायलंट असे एकदम असे उद्रेक का होत आहेत याचा पण करायला लागेल. कारण आपण जर जेवणापासून म्हणतोय तर शाकाहारी माणसं अशी उद्रेक करत नाहीत असं शास्त्र सांगतं. मग जर शास्त्र सांगताय तर तुमचा उद्रेक का होतोय?
तुम्ही तर नॉनव्हेज खात नाही ना, मग तुमच्यामध्ये हा उद्रेकता येते कुठून? दही भात खाणाऱ्यांवर, बटाट्याची भाजी खाणाऱ्यांवर. तर मला असं वाटतं हा उद्रेक कोणतरी देतंय आणि म्हणून होतंय. त्यामुळे मी कुठल्याच समाजाला कमी जास्त मोठं समजत नाही. सर्वांनी जगण्याचा अधिकार, तुम्ही जगा आम्ही जगतो असा अधिकार जो एकमेकांना आपण देतो तो दिला पाहिजे. आणि असे वाद महाराष्ट्राकडे अनेक प्रश्न पडलेले आहेत. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये 8 वर्षाची मुलगी 7 वर्षाची मुलगी हांडे खाली उतरून पाणी आणते आणि ते पण अशुद्ध पाणी. त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात तो प्रश्न ज्वलंत आहे. परत पाऊस गेला की आम्ही विसरलो. हे असे बेरोजगारी आहे. आजही आमच्या महानगरपालिकेमध्ये किती लोकांच्या पेन्शन मिळत नाही आहेत. गेल्या 5 वर्षात तर पेन्शनच बंद करून टाकली. बेस्टचे मोठे मोठे प्रश्न आहेत. हे सगळे ठेवून कुठे धर्मामध्ये हिंदूच एकमेकांच्या विरोधात उभं राहिलं तर मग कशाला काय? मग तो पण एक जिहाद म्हणायला लागेल. ताई या घाटकोपरमध्ये खंडोबा मंदिर आहे, त्याला प्रतिजेजुरी म्हणून घोषित करण्यात आलेलं, पण ते बनवणार होते पर्यटन स्थळ म्हणून बनलेलं. आणि जिल्हा नियोजन समितीने त्याला 10 ते 15 कोटी पहिले 20 कोटी दिले आणि त्याच्यानंतर महापौरांनी त्यावरती 15 कोटी परत निधी दिले. पहिल्या 20 कोटीचं काय झालं? आता 15 कोटीचं तुम्ही काय करता? तिथेच SIT लागली पाहिजे असं आमचंही मागणं आहे. तिथे SIT लागली पाहिजे. गेल्या 15 करोड आणलेले, त्या 20 कोटी आणलेले, पहिलं ते काम दाखवा. आणि ज्यांनी जे ऑडिट केलेत त्यांनी पहिलं यावं आणि कसं ऑडिट झालं तेही सांगावं. आणि मग बघा, परिवर्तन चांगली गोष्ट घडावी तर हो घडावी, पण पहिलं ज्या घडण्यासाठी दिले ते झालं नाही आहे का याची पण तहकीकात. आणि गेल्या 4 वर्षात ज्याच्यामध्ये प्रशासन होतं, मला माहिती आहे ते आयटम्स 15, 16, 17, 18, 19 आणि ती उड्डाणं झाली आहे राम कदमच्या नावावर, आमदार राम कदम. तर ती ऑडिट केलं पहिलं आपण ते घेऊया. आता त्या ऑडिटवाल्यांना बोलवू की बाबा काय केलं आणि पाहणी करूया. पाहणी झाल्यानंतर मॅडमनी, ज्या महापौर ताईंनी 58 कोटी आणले तर ठीक आहे, चांगलं आहे. लो करणं असेल तर ओके, पण मग त्यांनी पत्रे लावले की आता चांदीचे आणि सोन्याचे लागणार, याची तर चौकशी व्हायला पाहिजे. काही सेजल पवारचं अद्याप निलंबन नाही झालेलं आहे. मुळामध्ये म्हणजे मला वैयक्तिक विचाराल तर एक तर ती 3rd इयरची स्टुडंट आहे. बेतालपणा झालेला आहे. तो बेतालपणा तिने परत कधीच करू नये ह्याच्यासाठी तिला शिक्षणापासून वंचित न ठेवणं, तिला दिली पाहिजे ताकद आणि ती म्हणजे शिक्षा तंबी. आणि तिला जर KM आवडत नसेल तर संस्था बदला, तिला तिथून काढून दुसरीकडे शिफ्ट करा, पण तिच्या एज्युकेशनवर प्लीज. कारण आईवडिलां इतकी मेहनत घेतात आणि त्या आईवडिलांचं स्वप्नाचं अशा नादान मुलींमुळे तुटलं नाही पाहिजे असं वाटतं. आणि तिला ती शिक्षा झाली पाहिजे कुठली, की पुन्हा अशी कुठलीही गोष्ट बोलताना 100 वेळा तिने विचार करा. कारण ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार. असे बेताल डॉक्टर असेल तर पुढे काय? त्यामुळे शिक्षण कंप्लीट करायला द्यावं, पण तिला तंबी देऊन तिचं स्थलांतर करावं. तिला KM नाही राहायचं आहे, तुला जिथे प्लेझंट वाटतं तिकडे तू राहा, पण शिक्षण तोडता का म्हणे. एकीकडे सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटी, खंडोबा टेकडीला थांबा पहिलं एक एकीकडे सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटी, आता खंडोबा टेकडीला 15 कोटी मंदिरांवर खर्च होतोय. पण महानगरपालिकेच्या शाळा असलेल्या इथून काही अंतरावर पंतनगर मराठी शाळा क्रमांक 2 होती, तिची जमीन खाजगी संस्थेला दिली नाही. अशा प्रकारे 9 भूखंड महानगरपालिकेच्या शाळेचे देण्यात आलेले, कसं पाहताय? नाही, म्हणूनच आपण तर श्वेतपत्रिका मागितली. आम्ही श्वेतपत्रिका मागितल्यानंतर लगेच कोविड काढतात. तर कोविडला पण आमची तयारी आहे. कोविडची पण घेऊन या, दोन्ही आणा. कोविडची पण द्या, कारण कोविड संपला आणि टर्म संपलाय, त्यामुळे आम्हाला ती हे नाही आहे. कोविड पण घ्या आणि 4 वर्षात प्रशासनाने केलेला कारभार त्याची पण द्या, तर आपल्याला कळेल. कारण प्रशासन जरी कारभार करत होता तरी त्यावेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे आमदार त्यांनी उड्डाणं घेतली आहेत ना,
आजही तुम्हाला आठवत आहे का, शिवसेना आणि जे बाकी त्यांना उड्डाणं दिली नाहीत, त्यांना फंड दिले गेले नाहीत, जे आता महानगरपालिकेमध्ये झालं आहे की कुठल्याच वेळेला फंड दिली जात नाही आहेत, ही परंपरा महानगरपालिकेमध्ये आली. तर मला असं वाटतं की मंदिर चांगली असली पाहिजे का, तर हो, पण तुम्ही तामिळनाडूचं जर उदाहरण घ्याल, तुम्ही केरळाचं उदाहरण घ्या, तिकडची मंदिरं चांगली आहेत, खूप सुंदर बनवली आहेत, पण त्याबरोबर त्यांनी रोजगार, त्याबरोबर मंदिरातला रोजगार नाही, कटोरे घेऊन बसा म्हणून रोजगार नाही, त्यांनी IT उभी केली, त्यांनी IT मध्ये अनेक जॉब दिले, त्यांनी वेगवेगळे, म्हणजे आम्ही केरळ किंवा तामिळनाडूमध्ये महिला बालकल्याणच्या माध्यमातून गेलो तर तिथल्या महिला ज्या घरात बसून गरम मसाल्याचं ह्याचं त्याचं किती उद्योग केले, बेकरी फूड वगैरे, ते इथे आहेत का, तर नाही. त्यामुळे मंदिरं करा. मंदिरांचं आता सिद्धिविनायक हे नाव आलं आहे, पण सिद्धिविनायकाच्या बाहेरचा पोर्शन आहे, ज्या बाहेरच्या पोर्शनमध्ये अनेकांना रोजगार मिळणार आहे. आता ते रोजगार कोणाला देणार ते बघू आपण नंतर, पण ते होणार आहे. त्यामुळे ती उड्डाणं खरंच लोकांना पण डाचत आहेत. मंदिर माझं छानच आहे, कारण ते मंदिर सिद्धिविनायक मंदिर छोट्यातून कसं मोठं झालं हे आम्ही पण पाहिलं. आमची पण 3-4 वर्ष असतानापासून सुरू झालं आहे, म्हणजे किमान 55-56 वर्ष तरी आम्ही ती मंदिर पाहिलं आहे, त्याची डेव्हलपमेंट. त्यामुळे मंदिराच्या बाहेरचा पोर्शन आहे आणि त्याच्यासाठी एवढी उड्डाणं आहेत. त्यामुळे भूखंडांच्या बाबत तुम्ही मागणी करणार आहात? मागणी मला वाटतं भाजपाच्याच एका नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे आणि त्याचा विरोध आम्ही पण म्हटलं की तुम्ही द्यायला पण हरकत नाही, पण सगळं बांधून घ्या. महानगरपालिकेला रेव्हेन्यू वर्षाला चांगला जनरेट झाला पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला महानगरपालिकेची तयारी नसते की एवढं बांधून आम्ही चालवावं वगैरे. तर त्याच्यावर पण सोल्युशन आहे की जनरेट करा, रेव्हेन्यू जनरेट करा, आणि तो रेव्हेन्यू जास्तीत जास्त महापालिकेला कसा मिळेल त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. घाडेकोपरमध्ये वॉर्ड नंबर 124 मध्ये महापालिकेचं 7 माळ्याचं हॉस्पिटल सुरू झालेलं बनलेलं आहे, मात्र अजून ते सुरू झालेलं नाही. काय बोलतो त्याच्यावरती मला वाटतं महापौर मॅडम यांनी पण पाहणी केली आणि अगदी त्वरित चालू करणं सांगितलंय. पण त्याच्यावर मला असं कळतंय तिथे मॅनपॉवर लागेल, तिथे बाकी सगळं लागेल. हां 30 बेडचे ते इनफ आहे. हां 2 वॉर्ड आहे, दोघं नगरसेवक आहे. हां तर दोघं 1 लाखाची वस्ती तिकडे. आणि ताई आपण पत्र दिलं होतं की 80 बेडचं करा म्हणून, ते अजून कोणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. आपण त्याची सेपरेट पाहणी करू, कारण याच्यामध्ये एकच गोष्ट नसते, याच्यामध्ये अगदी सुईपासून ती वरच्या याच्यापर्यंत असते, ती सगळं महानगरपालिका कसं हे करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी म्हणून परत एक पत्र द्या, आपण आयुक्तांकडे ती महापौरांच्या दालनात आपण मीटिंग लावू. तर महानगरपालिकेचे 2 शेवटचे प्रश्न घेऊया. एक तर मुंबई महानगरपालिकेकडे आता पाणी जे आहे ते फक्त 10 ते 12 दिवसाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, हे नियोजन आहे. आणि दुसरीकडे पावसाळा आता तोंडावर असताना अजूनही नाले सफाईच्या संदर्भात स्वतः सत्ताधाऱ्यांनाच आंदोलन करावे लागतात, अशा काय ठिकाणी पाहायला मिळतोय की ते रोष व्यक्त करतात पालिकेमध्ये. अजूनही नाले सफाई संदर्भात योग्य उपाययोजना झालेल्या नाही, एकच सांगते, नाले सफाई 100% महानगरपालिका फेल आहे आणि महानगरपालिकेची बाजू उचलणारी, डोळे दिसूनही आंधळेपणाचा सोंग घेणारे सत्ताधारी पण एकमेकांना फसवत आहेत. उपमहापौरांनी चक्क सांगितलं नाले सफाई झालेली नाही, पहिले 2 स्टेटमेंट त्यांच्यात झालेली नाही, मग कुठून त्यांच्यावर प्रेशर आला की काय मला माहिती नाही, आत्ता टक्केवारी लावतायत. तर हरकत नाही, जेणेकरून मुंबईकरांना त्रास होता कामा नये येणाऱ्या पावसात, हाच आपला सगळ्यांचा उद्देश आहे. त्यामुळे नालेसफाई नाही झाली आहे. पाण्याचं म्हणाल तर डिसॅलिटेशनचं जे काम आहे त्याचं पहिलं काम घेणं जरुरी होतं. आपल्याला गारगाई, आम्ही गारगाईला का विरोध केला? आमचा गारगाईला विरोध नाही, आमचं म्हणणं आहे गारगाई पण व्हायला पाहिजे, पण गारगाई 10 वर्षांमध्ये होणार आणि हे आत्ता 10 महिन्यात वर्षभरात होईल. जी 425 DMLT पाणी आत्ता मिळतं आहे आणि आपल्याला गरज आहे 500-550ची, ती उपलब्धता होईल. आता मी जरा BHTवर जाते. सुनील प्रभूंनी एक पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना, यामध्ये 0 अपघातासंदर्भात ते म्हणतायत, कसं पाहता याकडे?
अं, 2 एप्रिलला ऑलरेडी पक्षाच्या वतीने दिलेलं आहे. 2 एप्रिल 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बेस्ट प्रशासनाला परिवहन विभागातील तांत्रिक त्रुटी आणि नियमभंग व प्रवासी संरक्षण यासाठी सूचना आणि हरकतीचं पत्रक देण्यात आलेलं आहे, मुळात दिलेलं आहे. आणि त्याच ह्याच्यावर धरून आज आमच्या आमदार ज्यांनी महापौर म्हणून चांगलं काम केलं, ज्यांनी सगळ्याच गोष्टीत, सुनील प्रभू हे अतिशय सक्षम असे आमदार आहेत आणि त्यांनी आज ते आमचे जे बेस्टचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून पत्र दिलेली आहेत आणि 0 BE सुरक्षा अभियान सुरू करण्या या AIच्या आधारित चालक निरीक्षण प्रणाली स्वयंचलित ब्रेकिंग ब्रेक बिघाडाचा पुनर्वसन करण्यासाठी ब्लॅक बॉक्स डेटा रेकॉर्डिंग जसं विमानात असतं तसं इथे पण असलं पाहिजे. कारण हे केंद्रीकृत सुरक्षा नियंत्रण कक्ष याच्यामध्ये ही अंमलबजावणी करण्याबाबत आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षात 958 अपघात घडले BSTचे, त्याच्यामध्ये 77 मृत्यू झालेत. मुळामध्ये 77 जे मृत्यू झालेत त्यांच्यावरती BSTने काय दिले, म्हणजे मृत्यू झालेल्यांना लाभ काय दिला याचं पण आता उत्तर आलं पाहिजे. आणि या आलेल्या आकडेवारी बघता ह्याचं गांभीर्य स्पष्ट होतं आहे. खूप म्हणजे गांभीर्य आहे याच्यामध्ये. 2023 डिसेंबर ते 25 कालावधीमध्ये या संबंधित सगळे जे 958 रस्ते अपघाताची नोंद केली गेली आहे आणि त्याच्यामध्ये 77 ते मृत्यू झालेले आहेत. याच्यामध्ये 217 जखमी आणि अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे यातील 85% अधिक घटनांमध्ये सुमारे 815 अपघात कंत्राटी तत्वावर झालेले आहेत. भाड्याने घेतलेल्या आमचा विरोध त्यालाच होता, आमचा विरोध मोडून काढला, खाजगी करण्याला दिलं. अलेक्टो काय ती कंपनी आहे तिच्यात वारंवार आणि म्हाताराणी काहीतरी अशी 2 कंपनीच्या वारंवार 2 कंपन्या अलेक्टो आणि काल मी अध्यक्षांचं भाषण ऐकलं. या ठिकाणी त्या ठिकाणी तर झालंच, परंतु नाही म्हटलं तरी त्यांनी जीव वाचवले. अरे काय काय कसं बेताल बोलताय. जो ड्रायव्हर आहे तो दादरसारख्या ठिकाणी इतक्या स्पीडनी चालला की त्याचा ब्रेक, मी तेव्हाच आहे ना, मी तर उलट अध्यक्ष ड्रायव्हिंग करतात, मी ड्रायव्हिंग नाही करत, मला ड्रायव्हिंग येत नाही. पण एक कॉमन सेन्स, जो ड्रायव्हर बसायच्या आधी पाणी जे काय डिझेल आहे पेट्रोल आहे ते चेक करणं, हवा चेक करणं, हे झाल्यानंतर खुर्चीत बसतो, त्याच्यानंतर घेर क्लच आणि ब्रेक हे तिन्ही जागच्या जागे चेक करतात. हे केलं होतं की नाही इथून संशयाचं हे झालं आहे. आणि तुम्हाला स्पीड मर्यादा असली पाहिजे ना. दादरसारख्या भर वस्तीत जर तुम्ही स्पीडनी येणार आणि स्पीडनी आल्यानंतर तुम्हाला कंट्रोल नाही होत, ब्रेक फेल, आणि ह्याच कंपनीच्या सगळे घडलेल्या गोष्टी आहेत. मग रात्रीच्या वेळेला जेव्हा बस डेपोत जाते आणि तिला डेंटिंग पेंटिंग किंवा तिचं सगळं चेक केलं जातं सर्व्हिसिंग जी, त्याचं काय, याचा अर्थ कुठेच काम नीट नाही. आणि मन नीट नाही तर त्यांना नीट करण्यासाठी तरी बाजू घेऊ नका. तुमचं बाकी काय कारण असेल ते कारणं करा तुम्ही, त्याच्यासाठी तर आहात ती कराच. आम्ही त्याला आड येतच नाही, पण ते करत असताना याची बाजू घेऊन अजून असे किती मृत्यू घडवून आणणार आहात. ट्रेनिंग दिलं जात नाही, कोणी येतं आणि याच्यावर बसतंय, काही सोडून जात आहेत, काही नवीन येत आहेत, कुठे काय त्याचं माहिती आहे. त्यामुळे मुंबई आता चालण्यासाठी पण सुरक्षित नाही, म्हणजे गाडीत तर नाहीच, पण चाललेल्या रस्त्यावर माणसांचे अपघात या बेस्टमधनं होत आहेत. त्यामुळे मला वाटतं ही चिंताजनक बाब आहे. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टर किंवा जे कोणी
त्यांच्यावर काय कारवाई होताना दिसत नाही. मृत्युमुखी पडलेल्या लोकांना लाभ नाही. किशोरदा, एक प्रश्न पक्षाचा प्रशांत दोन खाजगी कंपन्या बेस्टमध्ये काम करतात. गेल्या वर्षीच या कंपन्यातल्या जवळजवळ सर्वच जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उघडलेला होता. मुंबई गार्मेंट आलं होतं आणि प्रत्येक डेपोमध्ये संप देखील या खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी केले आणि त्यावेळेस आपले जे तिथला महानगर बेस्टचा जो स्टाफ आहे त्यांच्या अंगावर सगळं बर्डन आलं होतं. कुठेतरी या खासगीकरणाचाच हा सगळा परिणाम आहे की तुम्हाला आठवतं का, मागची एक आठवण देते तुम्हाला, ज्या BSTच्या इलेक्शन होतं, BST बँकांचं पतपेढ्यांचं, त्या पतपेढ्यांमध्ये किती बाहेरचे आमदार प्रत्येकाच्या घरपर्यंत पोचले. तिथे कुठलं कारण झालं? आणि हा तेच कारण, आपण अर्थकारणच म्हणतोय ना, अर्थकारणच म्हणतोय. तर ती पोचून ताब्यात घेतली. ज्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं वेगळ्या संस्थेतून, नंतर तो BJPत जाऊन बसला. काय चाललंय काय, म्हणजे कोणाकडे BSTच्या नागरिकांनी बघावं. आम्हाला तुम्ही नापास केलं, पण मग पास झाले तरी पास आहेत का? तर ते सपशेल नापास आहेत, सपशेल नापास आहेत. तेव्हा त्या अर्थकारण करायला घरपर्यंत जाता. मला बेस्टच्या कामगारांना विचारायचं आहे, जेव्हा ते तुमच्या घरपर्यंत आले तेव्हा का नाही विचारलं की आमचं जे 1000 कोटीचं बजेट आता आम्ही दिलंय ते आज अडवून ठेवलंय. आम्ही म्हणजे मी नाही, स्थायी समितीमध्ये आज अडकून ठेवलंय. काय चाललंय काय? म्हणजे BSTच्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला, त्यांना आई भीक मागू देईना आणि बाप नाही, आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना, असं बेस्टची हालत करून ठेवले सगळीच. त्यामुळे जे आधी माझं आत्ताचा फोकस पक्का आहे, 77 मृत्यू पडलेल्या लोकांना तुम्ही त्याच्या फॅमिलीला कसं सेटल केलं आहे त्याचं उत्तर द्यावा या अध्यक्षा म्हणून, आणि ज्या GM आहेत त्यांनी, जे GM आहेत त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आम्ही केली आहे ना, सुनील प्रभू आमचेच आहेत ना, आमच्या सदस्य लोकांनी पण मागितलं आहे. तो असलाच पाहिजे, म्हणजे शून्य मृत्यू हे जे एक कन्सेप्ट आहे कसं असेल कळेल ते मागितलंच आहे. AI प्रणालीमध्ये, AI प्रणालीमध्ये ज्याला ज्या कंट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले तो ऑलरेडी ब्लॅक लिस्टेड आहे. 600चा एरिया आहे, 600 कोटीचा प्रोजेक्ट होता, तो 1100 कोटीवरती घेऊन गेलेला आहे. आणि देताना तुम्ही सांगितलं 600चा एरिया देणार, मात्र तो आता तो 450 कोटी ड्रिल कॉन म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला एक कॉन्ट्रॅक्ट देतो, ऑलरेडी ब्लॅक लिस्टेड आहे. कोण आहे? तू आहे ना, त्यांना लेखी घ्या. हा, तो ऑलरेडी तो कॉन्ट्रॅक्ट ब्लॅक लिस्टेड आहे. असं असताना तरीही त्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे. 600 कोटीचा प्रोजेक्ट तो 1100 कोटीवरती घेऊन गेला. काल तुम्ही ऐकलं का महापौरांचं भाषण? कुठलीच उड्डाणं, ही कोटीची उड्डाणं मी होऊच देणार नाही. दिव्याखाली अंधार म्हणायचा का? होऊच देणार नाही. राणा भीमादेवीसारखा हा होता राणा भीमादेवीचा, तर होऊच देणार नाही. हे पहिलं दिव्याखालचं बघा तुम्ही, रायटिंगमध्ये द्या, कोण ज्यांनी तक्रार केली मला द्या. पक्षाविषयी प्रश्न आहे. अंबादास दानवेंनी अधिकृतरित्या जाहीरपणे कबूल केलं की आमचे खासदार आमदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत. अंबादास दानवेंनी, मला कल्पना नाही, कारण आमदार खासदारांशी माझा काय तेवढा, माझ्या विभागातले आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, अजय चौधरी आणि एवढाच माझा संपर्क होतो. त्यामुळे मुंबई चर्चा वारंवार येत असते. नाही असं ते ऑपरेशन अशी खूप झाली ना. पक्षात काय सुरू आहे? आमच्या पक्षात काही नाही चालू आहे. आणि ऑपरेशन झालं अडवणार का? कारण आर्थिककरण एवढं वाढलं आहे आणि प्रत्येकाला भविष्य वाटतं आहे की मी BJPत गेलो, मी शिंदेत गेलो तर मी पुन्हा निवडून येणार. पण मग 65 आम्ही निवडून आलो ना, आणि आमचे जे काय 22 हे 50च्या आत गेले आहेत, म्हणजे ते जिंकल्यातच जमा होते ना, फक्त आकड्यांनी येतं. त्यामुळे मला त्याची चिंता नाही. टायगर ऑपरेशन करायचं त्यांनी करा, पाठीमागे आम्ही बसलोच आहे टाके घालायला. आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला तर इतके आता हे टायगर कोण आहेत? हे नवीन टायगर आहेत ना.
त्यामुळे टायगर घेऊन जा, जुने म्हातारे कोठारे टायगर घेऊन जा, आम्ही आहोत. नाही हिंदी को बॅन आहे. नाही नको, ते मला खायला तुमच्या हातात. स्टॅपच प्रणाली बंद आहे, त्याच्यावर आम्ही चर्चा करतोय. पूर्ण बंद करून ठेवली आणि जे काही चुकीचं आहे ते घडलं नाही पाहिजे. पण मी एमओशी सगळ्या बोलते, त्यांचं म्हणणं कुठेही चुकीचं घडलेलं नाही आहे, हे ताकदीने केलेले प्रयोग आहेत. तर ओके, खरंच चूक आहे, कोणी असू दे. 100 लोकांचा बंच घेतला आणि एक चुकीचा आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण त्याचा अर्थ असा नाही की 99 पण शिक्षा झाली पाहिजे. हम जो विजिट की है इनवर्ड में, हमारे नगर सेवक और एक कंप्लेंट आई थी कि जो हमारे ORS एनर्जी पाउडर उसका बच्चे लोगों को एक्सपायरी डेट का दिए है और तकलीफ हुई है. लेकिन FDA के भी अधिकारी आए थे, उन्होंने हस्तगत किए वो सब. आगे भी ऐसा कुछ न हो इसके लिए मैं सुनील प्रभु ने वही पत्र दिया है, वो जो हमारे आमदार है, 0 डेथ 0 फैकल्टी ई बस का अभियान चालू करना है, वो भी AI के आधारित. तो अभी देखते कैसे कर रहे. और ब्लैक बॉक्स डेटा रिकॉर्डिंग ये भी होना चाहिए बस में, ये भी मांग की है. सेजल पवार को लेकर जिस तरीके से विवाद बढ़ रहा था, उससे लेकर आपकी क्या राय है? क्योंकि जिस तरीके से प्रणीत कोरे ने भी उससे पर माफी मांगी है और ऋतु तावड़े ने भी कहा है कि ये कोई जो है CM तक हम पत्र लिखेंगे और निषेध भी व्यक्त किया है. नहीं, सेजल पवार ये नादान लड़की है, उम्र से छोटी है और 3rd ईयर में पढ़ रही है. और वो जो प्रणीत मोरे हाँ स्टैंड अप कॉमेडी का वो करता है. मेरा व्यक्तिगत कहना ये है कि इतना ट्रेस बढ़ गया है सबका, वो ऐसे स्टैंड अप कॉमेडी में जाके हंस लेते. तो आज अभी ध्यान देना चाहिए सबने. हंसने के लिए पैसा देना पड़ता है और जाके दिल खुलास हंसना चाहिए करके वो शो होता है. सेजल पवार इन्होंने 4 बार ये गलती की है. हॉस्पिटल को कुछ गलत वर्ड, चंडीगढ़, टॉक्सिन विक्सिन ऐसे वर्ड उन्होंने यूज़ किए. लेकिन मुझे लगता है अभी जो हो रहा है उसके ऊपर बहुत ट्रोलिंग हो रहा है. हमें भी गुस्सा है कि ये बात उन्होंने जो डेड बॉडी के बारे में बात की वो नहीं होना चाहिए. क्योंकि आप डॉक्टर बन के बाहर आने वाली है और डॉक्टर के मन में कुछ डेड बॉडी का, ये मेल हो या फीमेल हो, प्राइवेट पार्ट के बारे में, या जब भी हम डेड बॉडी का टीचिंग के लिए यूज़ करते हैं तो ऐसे जोक करना ये गलत बात है. लेकिन उसका एजुकेशन टूटना नहीं चाहिए, क्योंकि उसके माँ बाप ने कई कुछ सपने देखे होंगे. वो रईस है क्या, गरीब है क्या, ये सवाल नहीं है. वो नहीं टूटना चाहिए, लेकिन उसको सबक तो मिलनी चाहिए. उसको KM में नहीं रहना तो हमने कहा है उसको स्थानांतर बदली करो, नहीं चाहिए इधर. लेकिन उसका स्टडी कायम रहना चाहिए, क्योंकि इतना नहीं होना चाहिए. ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. सफेद पट्टी को लेकर जिस तरीके से विवाद बढ़ रहा है, जैन धर्म के लोग जिस तरीके से कर रहे हैं, विवाद कौन बढ़ा रहा है वो देखो. जैन धर्म हिंदू है, हम हिंदू है, हम हमारे में बंटवारा कर देंगे तो हम जो चाहते कि बांग्लादेशी, पाकिस्तान, चीन हमारे अटैक करे वगैरह, हम हमारे देश में एक नहीं रहेंगे तो आगे जाके दूसरे देश का अटैक हम कैसे रोक पाएंगे. शेवटचा प्रश्न, या 28 इमारतींच्या संदर्भात आता चर्चा झाली. या इमारती संदर्भात स्थानिक नगरसेवकांनी वारंवार मागणी केली होती की पालिका अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी करावी. या 28 इमारती महानगरपालिकेच्या आहेत, त्याच्या पुनर्वसनासंदर्भातला हा प्रश्न आहे. कसं पाहता तुम्ही या ठिकाणी जाऊन पाहणी करणार, अधिकारी मात्र जे C कॅटेगरीमध्ये आलेल्या इमारती 14 आहेत इथे, आणि 14 C कॅटेगरीमध्ये आलेल्या लोकांकडनं मी वॉर्ड ऑफिसरकडनं माहिती घेतली. आम्ही लिहून घेतलं. मी म्हटलं असं नाही होत, लिहून घेऊन कोर्टात केस आहे वगैरे करून सोडून चालणार नाही. किमान 4 महिने त्यांना स्थलांतरित करा. उद्या कोणाचा एखाद्याचा जीव गेला तर संपूर्ण BMCला
या गोष्टीचा उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे जी कोणी कुटुंब असेल मला माहिती नाही, पण अशा C1 कॅटेगरीमध्ये आलेल्या इमारतींमध्ये रहिवाशी राहणं हा धोकादायक आहे. त्याची काळजी घेणं महापालिकेने, मग जबरदस्ती का होईना पण त्यांना किमान 4 महिने तरी बाहेर आणावं. काही किड्समध्ये सुपर महापौर म्हणून आरोप करण्यात आलेला आहे, काय बोलायचं? नाही, मी काही नाही बोलणार. महान आहेत, आपलं स्वतःचं व्यक्तिगत काही पाहतच नाही आहेत, महान आहेत ते.